क्या बोलते भाई लोक, जय शिवराय. उठलो बा सकाळी सकाळी. आपल्या गाडीचा तुटला होता पट्टा. विषय लय हार्ड झालता. म्हटलं अजून लय काम निघन त्याच्यापेक्षा चाललं जाऊ म्हटलं धामणगावले. सुमितले घेतलं निघालो. सनसन रस्ते तर तुम्हाला माहिती आहे खतरनाकच आहे. आमदार काही रस्ता बनवणार नाही. डायरेक्ट गेलो धामणगावमध्ये. मटन शॉपच्या साईडला गेली मिळाली गाडी लावून. टू व्हीलर घेतली. पूर्वे आलाच होता. टू व्हीलरनं गेलो पहिले बिलकुल बागायदा संदीप दाच्या दुकानात. आपल्याला जात होतं इथं काम होतं थोडंसं. भाऊ काय माहीत काय करू राहिले. भाऊचं काम चालू होतं. वैभ्याची वाट पोहू राहिलं होतं. वैभ्यासोबत काम होतं तर वैभ्या आला बा. त्यासोबत बोललो 2-4 शब्द. काम केलं मायावडलं. म्हटलं आता तिथून निघावं म्हटलं. सनसन निघालो. डायरेक्ट गेलो मायावाल्या गाडीपाशी गेलो तर भुशा तिथं तयारच होता. पैदल आम्ही दोघेजण निघालो राहुल भाऊच्या रूमवर जायचं होतं. तिथंही काम होतं 2-4 कामं केले मायावाले. डबल आलो गाडीपाशी. गाडी घेतली मायली. डायरेक्ट गेलो रेल्वे स्टेशनपाशी. तिथं जर फाटक बंदच होतं. गाडी जाऊ राहिली होती. तिथून निघालो सनसन बायकायदा बिलकुल बागायदा. कुठं तुम्ही म्हणाल कॉटन मार्केट चौकात गेलो. लाईन चण्यासाठी इथं लावूनच होती. मग डायरेक्ट गेलो पट्ट्याच्या दुकानात. इथं पट्टा ठोकटाक करणं चालू होती. गाडी दिली मी साईडले लावून. भाऊले म्हटलं तुम्ही काम करणं चालू करून द्या, मी जातो म्हटलं कटिंग करायला. बरं भाऊ म्हणे ठीक आहे म्हणे जाय म्हणे तू म्हणे. मग निघालो तिथून सनसन कॉटन मार्केट पाहिजे त्याचं दुकान आहे कटिंगचं. कटिंग करायला गेलो. हे भाऊ आपली कटिंग करून देतो. कटिंग तर काही बोलायचं काम नाही. पाहून घ्या मला विषय लय हार्ड आहे बा. खतरनाक करते कटिंग. मग त्याच्यानंतर दुकानाचा तुले व्ह्यू दाखवून देतो पूर्ण. हे बघ ह्यावेळी दुकानाचा व्ह्यू. त्यानंतर बाहेरून दाखवून देतो. हे प्राची काहीतरी असं नाव होतं त्या दुकानाचं, हेअर सलून म्हणून. मग कटिंग गेली. ह्या भाऊनं कटिंग करून दिली माझ्या. तिथून निघालो मग पैदल पट्ट्याच्या दुकानात डबल जायसाठी. पट्टा तर बसवणं चालू होतं आपल्या. हे भाऊ म्हणे काहीतरी सामान आणायचं म्हणे. हे काय माहीत कायचा विचार करू राहिले दोघंजणं. मग तिथून आम्ही गेलो दुसऱ्या दुकानातनी मटन शॉपच्या साईडले मग साईनगरमध्ये. तिथून मग पट्टा घेतला. आणि मग मी म्हटलं आता पट्टा बसून द्या म्हटलं तुम्ही. म्हटलं आम्ही जातो म्हटलं घराकडे बसून दिल्यावर. बरं ठीक आहे म्हणे. पट्टा बसून दिला. निघालो मग घराच्या रस्त्यानं. चला मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते. बाय बाय.